सगळ्यांना हाय हॅलो नमस्कार. सारिका लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर मी सारिका तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणजे चैत्र प्रतिपदा. आपण याला गुढीपाडवा असे म्हणतो. वर्षातील 4 मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा. चैत्र हा हिंदूंच्या कालगणनेनुसार वर्षातला पहिला महिना. याच महिन्यापासून वसंत ऋतूस सुरुवात होते. त्यामुळे संपूर्ण सृष्टी आनंदित होते. हिरव्या रंगबिरंगी छटा झाडाझुडपांवर खुलून दिसतात. वसंत ऋतू आपले सारे वैभव अगदी मुक्त हस्ताने मोकळ्या मनाने सृष्टीवर उधळीत असतो आणि अशा या प्रसन्न आल्हाददायक वातावरणात आपल्या नव्या वर्षाची सुरुवात होते. मग आपण नव्या वर्षाचे स्वागत नको का करायला? चैत्राचा अर्थ होतो नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्याचा पहिला दिवस म्हणजे वर्ष प्रतिपदा. या दिवसालाच आपण गुढीपाडवा म्हणतो व ही चैत्र शुद्ध प्रतिपदा होय. पण चैत्र या शब्दाचा मूळ अर्थ आपणास माहीत आहे का? या चैत्र महिन्याला चित्रा नक्षत्रावरून नाव पडले आहे. चित्रा नक्षत्रात असलेली ती चैत्र पौर्णिमा आणि ज्या महिन्यात चैत्री पौर्णिमेस येते तो चैत्र महिना. चैत्र हा शब्द चित्र या संस्कृत शब्दावरून तयार झाला आहे. वसंत ऋतूत सृष्टीची शोभा विविध रूपाने वाढलेली असते. गुढीपाडवा हा 2 अक्षरांनी बनलेला शब्द आहे. गुढी म्हणजे स्वातंत्र्याची ध्वजा व पाडवा म्हणजे विजयध्वज. याच दिवशी ब्रह्मदेवाने जग उत्पन्न केले, सृष्टी निर्माण केली. प्रभू रामचंद्रांनी आपला 14 वर्षाचा वनवास संपवून रावणाचा वध करून याच दिवशी अयोध्या नगरीत प्रवेश केला. त्यावेळी लोकांनी गुढ्या तोरणे उभारून तो दिवस आनंदाने साजरा केला. हाच तो दिवस. पुराणांमध्ये दिलेली 60 संवत्सरे आहेत. यापैकी प्रत्येकाचा वर्षारंभ याच दिवशी केला जातो. शालिवाहन राजाने शकाचा पराभव केला, त्यामुळे हा दिवस विजय दिन म्हणून ओळखला जातो. शालिवाहन राजाच्या विजय दिनापासून नवीन कालगणना सुरू झाली. त्याला शालिवाहन शक म्हणतात. गुढी म्हणजे शालिवाहन राजाचा विजयध्वज आहे. प्राचीन काळी चेदी देशात वसू नावाचा राजा राज्य करीत होता. धर्मपालन करणारा राजा तपश्चर्या करत असताना त्याला देवांकडून वेळूची काठी मिळाली. राजाने त्या काठीला शृंगारून भक्तिभावाने तिची पूजा करून ती आपल्या राजभवनासमोर उभी केली. तेव्हापासून गुढी उभारण्याची प्रथा सुरू आहे. गुढी उभारण्यासाठी पूजेचे लागणारे साहित्य म्हणजे गुढीकरता पितळेचे किंवा तांब्याचे चांदीचे भांडे, कडुलिंबाची फांदी, साखरेचा गाठीहार, जरीचा खण, कापड किंवा साडी, फुलांची माळ व वेळूची काठी इत्यादी साहित्य घेऊन गुढीला हळद कुंकू वाहावे. दारावर आंब्याच्या पानाचे तोरण लावावे. या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा. शेवग्याच्या शेंगांची कढी करावी. याच दिवशी लहान मुलांच्या शाळेत पाटीपूजन, सरस्वती पूजन केले जाते. पाटीपूजनाची तयारी पाटीवर चंद्र, सूर्य, सरस्वती रांगोळी किंवा प्रत्यक्ष सरस्वती काढतात. हळद कुंकू, अक्षदा, पैसे, सुपारी, फळे, फुले, खोबरे, गूळ, उदबत्ती, फळं वाहून पूजा केली जाते. गुढी आपल्याला काय सांगते? नवीन वर्ष सुरू झालंय. नवीन विचार करा, संकल्प करा. सद्विचार, सदाचार यांची झेप आकाशाला गवसणी घालू द्या. मी जशी उंच आहे निळ्या निळ्या आकाशातली नाते सांगते आहे तशी तुमची प्रगती होऊ द्या. सेवेत सातत्य असू द्या. या दिवशी सर्वांनी सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान करून कडुलिंबाचा कोवळा पाला, फुले स्वच्छ धुवून गुढीच्या टोकाला सोवळे किंवा कोरे वस्त्र कडुलिंबाच्या पाल्यासहित बांधावे. त्यावर एक तांब्याचा कलश पालथा ठेवावा. त्याला साखरेचे कंकणहार घालावे. गुढी सायंकाळी 4 वाजण्यापूर्वी कधीही उतरावी. जवळपास श्रीरामाचे मंदिर असल्यास साखरेची माळ श्रीरामाला अर्पण करावी.
गुढी उतरण्यापूर्वी हळद कुंकू अक्षदा वाहून पूजा करावी। या पद्धतीने आपल्याला गुढीपाडवा मराठी नवीन वर्षाचा पहिला सण, मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस आपल्याला चैत्र प्रतिपदा गुढीपाडवा म्हणून साजरा करायचा आहे। तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या मराठी नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा। व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मी सारिका या नोटवर तुमच्या सगळ्यांची रजा घेते। भेटूया पुन्हा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।